आज आपण तयार मसाला वापरून उडदाचे पापड कसे करायचे हे बघणार आहोत. पापड खूप छान होतात, खुसखुशीत होतात, खायला सुद्धा खूप छान लागतात. चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. एका पातेल्यामध्ये मी 2 फुलपात्र आणि वरती थोडंसं पाणी घालणार आहे. 425 ग्रॅम इतकं पाणी घालायचं आहे. मी इथं 1 किलो उडदाच्या पिठाचे पापड बनवणार आहे. त्याच्यासाठी रामबंधू पापड मसाला घेतलेला आहे. 100 ग्रॅम मसाला आहे हा. हे एकदम परफेक्ट माप आहे. आता हा पापड मसाला मी या पानामध्ये ॲड करणार आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि याला एक उकळी काढून घ्यायची आहे. घरी मसाला बनवून मूग आणि उडीद डाळीचे पापड कसे बनवायचे याची सुद्धा रेसिपी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे. जरूर बघा तुम्ही. आता बघू शकता या मिश्रणाला छान अशी उकळी आलेली आहे. आता या स्टेजला गॅस बंद करायचा आहे आणि हे सगळं मिश्रण एकदम थंड करून घ्यायचं आहे. हे मिश्रण आता पूर्णपणे थंड झालेलं आहे. मी इथं 1 किलो उडदाच्या डाळीचं पीठ चाळून घेतलेलं आहे. आता हे मसाल्याचं मिश्रण थोडं करून याच्यामध्ये घालायचं आहे आणि याचा छान असा घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे एक्स्ट्रा मसाले किंवा मीठ घालायची अजिबात गरज नाही. फक्त हा मसाला वापरून एकदम परफेक्ट चवीचा खुसखुशीत पापड तयार होतो. उडदाच्या डाळीचं पीठ थोडंसं जास्त चिकट असतं, त्याच्यामुळं हे पीठ भिजवायला आपल्याला एक्स्ट्रा मेहनत घ्यावी लागणार आहे. बऱ्यापैकी पीठ आपलं एकत्र झालेलं आहे. आता मी इथं थोडंसं हाताला तेल लावून घेणार आहे आणि परत एकदा हे पीठ आपण मळून घ्यायचं आहे. तेलाचा जास्त वापर करायचा नाही पीठ मळत असताना. आता बघू शकता एकदम परफेक्ट असं पीठ मळून तयार आहे. आता एखाद्या भांड्यामध्ये घालून किंवा डब्यामध्ये घालून हे पीठ झाकून 3 ते 4 तास ठेवून द्यायचं आहे किंवा रात्रभर ठेवलं तरी चालेल. आता 3 ते 4 तास झालेले आहेत. आता हे पीठ मी एका खलबत्त्यामध्ये घालून ठेचून घेतलेलं आहे. पीठ थोडंसं ठेचून घेतल्यामुळं एकदम सॉफ्ट तयार होतं आणि पापड लाटायला इझी जातं. आता तुम्ही बघू शकता या प्रकारचे मी हे गोळे बनवून घेणार आहे पापड लाटण्यासाठी. तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही हे असे गोळे बनवू शकता. थोडंसं पिठाचा हात लावायचा आणि पेढ्या इतके मी गोळे बनवून घेणार आहे. किंवा सुरीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं कट करून घेतलं तरी सुद्धा चालतं. पटपट आपले गोळे तयार होतात. आता याला थोडासा गोल आकार शेप देऊन घेऊया. पीठ ठेचून घेणं खूप आवश्यक आहे. त्याच्यामुळे पापड खूप छान आणि पातळ लाटले जातात. लाटायला खूप इझी जातं. आता एक गोळा घेऊन याचा छान असा पातळ पापड लाटून घ्यायचा आहे. जितका पातळ लाटता येईल तितका पातळ पापड लाटून घ्यायचा आहे. बघू शकता पापड लाटून तयार आहे आणि तुम्हाला दाखवते किती पातळ झालेला आहे तो. दुसरा एक पापड लाटून बघूयात आपण. बघू शकता दुसरा सुद्धा पापड मी लाटून घेतलेला आहे. खूप छान आणि पातळ पापड होत आहेत. या पद्धतीनं मी एका कपड्यावरती हे सगळे पापड मी वाळत टाकलेले आहेत. अर्धा तास एका बाजूनी आणि अर्धा तास दुसऱ्या बाजूनी असे सावलीतच हे पापड मी वाळवून घेतलेले आहेत आणि फक्त 15 ते 20 मिनिटं मी उन्हात हे पापड वाळवून घेणार आहे. आता एक पापड तळून बघूयात. बघू शकता एकदम मस्त फुललेला आहे पापड. खूप छान टेस्ट येते आणि खूप सोपी रेसिपी आहे. नक्की ट्राय करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांना शेअरसुद्धा करा. रेसिपी आवडली असेल तर कमेंटद्वारे नक्की कळवा. बघू शकता एकदम खुसखुशीत तयार झालेले आहेत पापड. नक्की ट्राय करा या पद्धतीने. परत भेटू एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय.